What are the key economic constraints in the dairy and poultry sector? या प्रश्नाकडे माघारी या. What are the key economic constraints in dairy and poultry sector? Discuss the constraint in terms of production cost, productivity, health management and market instability. Suggest measures to improve the profitability. असा एक बाउन्सर प्रश्न सगळीकडे असतो. यूपीएससी मध्ये असे 5-6 बाउन्सर येतात, ऐकलेलेच नसतात, पण सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो भारतामध्ये पशु उत्पादनामध्ये कोणकोणत्या समस्या येतात आणि त्या समस्यांचे सोल्युशन काय आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ओके. सो जास्त वेळ नाही, फक्त स्ट्रक्चर तयार करा, उत्तर आता नंतर तयार करा घरी गेल्यावर. गडबड झाली, भुका लागल्यात काय, मेज बंद होती काय? हे लय कारण ठरलेलं असते. सर मेज बंद होते, स्ट्रक्चर बनवायला सांगितलं होतं ना, झालं असेल तयार. काय लोकस फोकस काय प्रश्नाचा? प्रॉब्लेम्स काय आहेत, सोल्युशन्स काय आहेत, सांगा. मग काय काय प्रॉब्लेम आहेत तुम्ही सांगा पटपट. आता पहिला प्रॉब्लेम क्लायमेट. तसं नाही, मोठ्या प्रश्नाकडे पहिले चला. चुकीचं नाहीये हे, शेवटी ठेवा. भेसळ, जनावरात काय भेसळ होणार आहे? गाई विकत घ्यायला गेलो होतो, 2-4 शेळ्या बी आल्या. पहिला प्रॉब्लेम आहे खर्च जास्त आहे, जनावरं महाग आहेत ना चांगल्या दर्जाची. दुसरा प्रॉब्लेम आहे चांगल्या दर्जाची जनावरं पण नाही आहेत. तिसरा प्रॉब्लेम आहे, हा सांगा कोणाची? डॉक्टरांची कमतरता आहे. अॅनिमल हजबंड्रीच्या डॉक्टरांची आपल्याला कमतरता दिसून येते. यस, हा पण एक खूप मेजर प्रॉब्लेम आहे बरं का. आता ज्यांच्या घरामध्ये जनावर आहेत ना, कमर्शियल स्केलला जी जनावर, म्हणजे 1-2 गायी नाही, ज्यांच्या घरामध्ये कमर्शियल स्केलला जनावरं आहेत, त्यांना या गोष्टीची आयडिया आहे. जर डॉक्टरचा सपोर्ट नसेल, वेटरनरी डॉक्टरचा सपोर्ट नसेल, तर त्या केसमध्ये लॉसेसचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याचदा तुमचा अख्खा लॉट गायब होऊन जाऊ शकतो, कारण रोग आला की तो प्रचंड वेगाने तिथं पसरतो. सो नो डाऊट ही पण एक समस्या सांगता येईल. अजून मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आहे, लोकशहाणी पण पाहिजेत. क्रेडिट अवेलेबिलिटी नाहीये, प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, दोन्ही कारणं देता येतील. अजून प्रोसेसिंग इंडस्ट्री, बाय प्रोडक्टची प्रोसेसिंग इंडस्ट्री. ठीक आहे, शेवटी ठेवा याला. लसीकरण कमी आहे, हा म्हणू शकतो. अजून ऊर्जा, नाही बरोबर. अरे जनावरांना जगवायचं असेल तर लाईट लागेल ना, तो मुद्दा आहे. बरोबर आहे ना त्यांचं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, फक्त ऊर्जा म्हणू नका, नाहीतर शिळ्या अंधाराला घाबरते असं. अवघड आहे. अजून एक गोष्ट राहिली महत्वाची, ही एंटरप्राइज खूप खर्चिक आहे. ही एंटरप्राइज जी आहे, म्हणजे हा जो काही आपण कार्यक्रम किंवा पराक्रम करतोय, हा खिशाला परवडणारा नाहीये. म्हणजे डे टू डे मॅनेजमेंट तुमचं अवघड जातं. रिझन बिईंग, जनावरांवर जो काही खर्च होतो त्याच्या मेजॉरिटी खर्च 70-60% खर्च फक्त त्यांच्या खाण्यापिण्यावर होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं लेबरची कॉस्ट खूप जास्त असते. टाइम टू टाइम जर मॅनेज केलं नाही तर रोगराई वाढण्याचा धोका आहे. टाइम टू टाइम मॅनेज केलं नाही तर तुमचा अख्खाच्या अख्खा लॉट जाण्याची तिथं शक्यता असते. ते टाळायचं असेल तर लेबर कॉस्ट आपल्याला खूप जास्त द्याव्या लागतात. नशीब चांगले बिहारी येत आहेत, कमी पैशात काम करतायत.
नशीब का चांगलं नाहीये, बिहारी सगळीकडे अवेलेबल नाहीयेत. हे समजून घ्या. आपले जहागीरदार आहेत, आपली लोक जहागीरदार आहेत. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम नका लिहू, फक्त समजून घ्या. तर महाराष्ट्रीयन जहागीरदार आहेत लिहून टाकतात. पेपर चेकर डोक्याला हात लावला. कुणी शिकवलंय तुम्हाला असं? इम्पॉर्टन्स पासून सुरुवात करू शकता. पशुधन क्षेत्र भारताच्या कृषीच्या जीव्हीए मध्ये जवळपास 30% योगदान देतं. मोठं योगदान मानलं जातं हे. ठीक आहे, सो एक इम्पॉर्टंट सेक्टर आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. आता याचा फायदा खूप जास्त होतो बरं का. ऍक्च्युअल मध्ये अॅनिमल हजबंड्री असू देत किंवा हे एक अलाइड ऍक्टिव्हिटी आहे, याच्यामुळं फार्मरला खूप चांगला इन्कमचा सपोर्ट मिळतो. म्हणजे आपण हे लेक्चर्स मध्ये पण डिस्कस केले. पश्चिम महाराष्ट्र असू द्या, उत्तर महाराष्ट्र असू द्या, इथं शेतकरी आत्महत्या कमी दिसतात. दिसण्याचं कारण हेच आहे की त्यांची टोटल इन्कम डिपेंडन्सी शेतीवर नाहीये. त्यांचं घरदार खाण्यापिण्याचा खर्च सगळ्या जनावरच तिथं काढतात. ठीक आहे, सो हा एक मेजर अस्पेक्ट आहे. सो अलाइड ऍक्टिव्हिटीजला खूप सिरियसली घेतलं जाणं गरजेचं आहे. म्हणून त्या महत्वाच्या आणि म्हणून त्यांच्या अडचणी सुद्धा महत्वाच्या. सगळ्यात पहिली अडचण जी दिसते आर्थिक आहे, उत्पादन खर्च जास्त असणारे. दुसरी अडचण आरोग्य व्यवस्थापनाचं सुद्धा आहे, मॅनेज करणं गरजेचं आहे. कमर्शियल स्केलला बोलतोय बरं का आपण. कमर्शियल स्केलला जर आरोग्य मॅनेज नाही झालं, तुमचं खूप मोठं नुकसान तिथं होतं. म्हणजे पोल्ट्री फार्मर्सला याची चांगली आयडिया असते बघा. पोल्ट्रीमध्ये आपला स्टॉक जेवढा मोठा असेल तेवढी मोठी रिस्क पण असणार आहे. जेवढा मोठा स्टॉक असेल तेवढा जास्त खर्च तुम्ही केला आणि तेवढाचा तेवढा स्टॉक अख्खा गायब सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, सो इथं रिस्क खूप जास्त आहे. पुढचा एक प्रॉब्लेम भारतामध्ये काय दिसून येतो माहिती आहे का? भारतीय जनावरांची उत्पादकता तुलनेनं बाकीच्या जगापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्या इथं दुधाचं उत्पादन कमी आहे, आपल्या इथं लेट्स पर कोंबडी अंड्याचं उत्पादन सुद्धा कमी आहे. त्याच्यानंतर गोट फार्मिंग असेल तर एका शेळीपासून किंवा एका बोकडापासून मिळणारं मांसाचं उत्पादन सुद्धा कमी आहे. बरोबर. सो तुम्हाला कौतुक तेवढंच करायचं आहे, उत्पादन त्यातनं कमी मिळतंय. हा एक प्रॉब्लेम आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि पुढचा प्रॉब्लेम बाजाराचा आणि किंमत जोखमीचा. आता सध्या बाजाराचा जास्त प्रॉब्लेम दिसून येत नाहीये. मटन 700-800 रुपये किलो आहे. कशामुळं? मटन किती रुपये किलो आहे? बरोबर आहे ना, 700-800 काहीतरी असेल. एवढं कशामुळे हो? दुसऱ्या राज्यातनं चालू आहे. अरे मग कमी व्हायला पाहिजे. नाही नाही, तसं नाही. किंमत जास्त आहे ना हो. 800 रुपये किलो काय जोक वाटला का तुम्हाला? मासे तर अजून महाग आहेत वाटतं. मासे याच्यापेक्षा महाग आहेत ना. सो डिमांड जास्त आहे सप्लाय पेक्षा. म्हणून सध्या हा प्रॉब्लेम तेवढा मेजर दिसून येत नाहीये. प्रॉब्लेम इथला आहे, मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोड्यूस विकायला जाता, मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोड्यूस विकायला जाता त्यावेळेस चान्सेस आर तुम्हाला पैसे कमी मिळतील आणि जो मधला व्यापारी आहे त्याला पैसे जास्त मिळतील. ठीक आहे, सो तिथं कॉम्पिटिशन एक्झिस्ट करणं गरजेचं आहे. ते कॉम्पिटिशन थोडं एक्झिस्ट होत नाही, म्हणून प्रॉब्लेम तिथं येणार आहे आपल्याला. मग आता सोल्युशन काय काढायचं, उपाययोजना काय करायच्या? सगळ्यात पहिले खाण्यापिण्याची सोय करावी लागेल. चारा विकास कार्यक्रम गरजेचा आहे, करावं लागेल ना. जनावर त्याशिवाय आपली येणार नाहीत व्यवस्थित. पुढचा प्रॉब्लेम, पुढचं सोल्युशन पशुवैद्यकीय सेवा. त्याच्या पुढचं सोल्युशन आपण इथं सहकारी संस्थांचं किंवा FPOचं मॉडेल आणू शकतो इन्व्हेस्टमेंट कॉस्टला कमी करण्यासाठी, जो पहिला प्रॉब्लेम आपण बघितला होता. ठीक आहे, सो त्या पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला FPOच्या फॉर्ममध्ये दिसून येऊ शकतं. नंतर गुणवत्ता आधारित किंमत आपल्याला मार्केटमध्ये त्या प्रोड्यूसला इन्शुअर करावी लागेल. कोल्ड चेन्स आपल्याला इन्शुअर करावे लागतील. आणि महत्वाची गोष्ट, त्यांचा विमा याची सुलभता असायला हवी. PM फसल विमा सारखं इथं काहीतरी आपल्याला जनावरांचा विमा काढता येऊ शकतो. PM पशु विमा योजना असं काहीतरी. सगळ्या योजनांची नावं बदलणं चालू आहे ना. जीरामजी आले, आता जीरामजी आले.
आलं, कम्प्लीट झालं, मंजूर झालं का? लोकसभेत पास झाले का? होणार होतं पास थोडा. आणि सगळ्या शेवटी क्रेडिट अवेलेबिलिटी जर सुलभ करता आली तर आपल्याला इथं सोल्युशन काढता येऊ शकतं. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांना. सो हा एक बाउन्सर क्वेश्चन आहे, आपण लेक्चर्स मध्ये डिस्कस नव्हता केला, पण सिंपल क्वेश्चन आहे. युपीएससीनं अजून तरी काही अॅनिमल रेअरिंगवर क्वेश्चन विचारला नाही. मला वाटत नाही एमपीएससी तिथपर्यंत जागा होईल. एमपीएससी एमएसपी पर्यंतच अडकून पडेल. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्क्ल्युजन काय करता येईल या प्रश्नाचं? गडबड करू नका, मला माहिती आहे भुका लागल्यात. कन्क्ल्युजन काय करता येईल सांगा, आणि बाकीचे दोन प्रश्न घरी सोडवा. जोडधंद्याचा प्रॉब्लेम आहे हो, हे सगळीकडे नाही करतायत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वातावरण चांगलं आहे, पाण्याचा पुरवठा आहे म्हणून शक्य आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये लोकांना प्यायला पाणी नाहीये, मिरजतनं पाठवावं लागतंय. जनावरं कशी सांभाळायची तिथं? लक्षात घ्या, प्रॉब्लेम तो आहे. सोल्युशन काय काढायचं? आपलं कन्क्ल्युजन काय लिहायचं? सध्या भारतामध्ये दुधाचं उत्पादन 4 किलो प्रति जनावर आहे. सध्या भारतामध्ये दुधाचं उत्पादन 4 किलो प्रति जनावर आपल्याला दिसतं. ते 8 किलो प्रति जनावर करण्याचं धोरण नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचं आहे. एकदम टेक्निकल आहे, पण पाठ करून टाका. ॲनिमलवर क्वेश्चन आला सगळीकडे हेच ठोकायचं. फक्त काळजी घ्या, पोल्ट्रीच्या प्रश्नाला दूध टाकू नका. प्रॉब्लेम होऊन बसेल. लक्षात आलं काय सांगितलं? 4 kgs पर ॲनिमल एवढं प्रोडक्शन आहे सध्या आपलं. त्याला किती करायचं आहे आपल्याला? 8 kgs पर ॲनिमल. थोडक्यात काय, आज आपली गाई 5 लिटर दूध देते, उद्या तिनं 10 दिलं पाहिजे. आणि हे टार्गेट कोणी ठेवलंय? नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डनं ठेवलंय. बाय द वे, हे कसं केलं जाईल माहिती आहे? कसं करता येऊ शकतं? हे कसं करता येईल? जर्सी गाय वाढवून. जर्सी गाय आजपर्यंत वाढल्याच आहेत की. जर्सी गायांचा प्रॉब्लेम काय? आज किंमत जास्त आहे, बरोबर आहे. अजून ऍक्च्युअल मध्ये आजारी पडतात रे. ऍक्च्युअल मध्ये जर्सी गाय आजारी पडतात. इन्फेक्शियस डिसीजेसचा त्यांचा प्रादुर्भाव जास्त आहे. ठीक आहे. हा, इथं काय विचारला हा प्रश्न मी? गव्हर्नमेंटची एक स्कीम चालू आहे नॅशनल गोकुळ मिशन नावाची, ती मेन्शन करून ठेवा. हे पण कन्क्लुजन मध्ये वापरता येऊ शकतं. राष्ट्रीय गोकुळ मिशन देशी जनावरांचं उत्पादन वाढवायचं आहे, देशी जनावरांची संख्या वाढवायची आहे. देशी जनावरांची संख्या आपल्याला वाढवायची आहे. आणि बाय द वे, ही संख्या सध्या वाढत चाललेली दिसून येते. याच्यामध्ये बघा, सध्या पॉप्युलॅरिटी 2-3 जनावरांची आपल्याला जास्त दिसते. मग याच्यामध्ये गिर गाई वगैरे सांगता येईल आपल्याला. सहीवाल एक गिर एक आहे. खिलारचं पण प्रमाण वाढतंय. खिलारचं प्रमाण वाढण्याचं कारण हे बैलगाड्या शर्यत सांगता येईल आपल्याला. याच्यामुळे जनावरं पाळण्याची हौस लोकांची पुन्हा जागृत झाली आहे. आणि त्यातनं मग ही जनावरांची संख्या जी आहे सध्या वाढत चालली आहे. याचा अजून एक ऍडिशनल फायदा दिसतो शेतीमध्ये. कोणता सांगता येईल? खत. सेंद्रिय शेतीसाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात राहील.